शिवाजी जमदाडे मामा आणि हे बीडचे आहेत. पिंपळगावात जत्रेमध्ये राहायचे, उरुसमध्ये राहायचे आणि ते सहभागी व्हायचे. आणि मग हळूहळू त्यांना या गावाचा लळा लागला आणि ते थेट संपूर्ण कुटुंब, संपूर्ण विरार घेऊन या तालुक्यामध्ये, आपल्या पिंपळगावमध्ये 1989 साली आले. आता जस्ट गाडीवर प्रवास करत असताना त्यांनी मला सांगितलं की हा तुमचा तालुका इतका संपन्न आहे, सदन आहे. म्हणजे पिंपळगाव मध्ये आहे तरी किती एकर? 1200 एकर आहे आणि तुमची लोकसंख्या 6 ते 7,000 लोकसंख्या. अहो, हे पोट भरते ते कोणामुळे पोट भरते? तुमच्या त्या पाण्यामुळे पोट भरते तुमचं. नाही तर तुम्हाला सुद्धा खायला महाग झाला असतं. आणि तुमच्या गावचा एवढा, तालुक्याचा एवढा विकास झालाय. हा, या तालुक्यात काय काय वेगवेगळे झाले? इथं काय नाही म्हणलं, या तालुक्यात परिपूर्ण तालुका इथं कशाचीच कमी नाही आंबेगाव तालुक्यात. आणि ते सगळं दिल्ली पाटणामुळे झाले नाही का, दुसरं कोणी केलं? 36 वर्ष म्हणले मी या तालुक्यात. आणि नेमकी आपल्या साहेबांना सुद्धा 36 वर्ष झाली. सप्तरंगी आता 8 हे झालेले, 8 वेळा ते निवडून आले. खरंच ही अशी फार कमी पोटा मोजणे ती व्यक्तिमत्व असतात का जी आपल्या कर्तृत्वातून अद्वितीय अशा पद्धतीचं इतिहास आणि अद्वितीय अशा पद्धतीचं कर्तृत्व करून जातात. ही लोक आपण जपली पाहिजे. यांनी केलेले जे उपकार आहेत त्या उपकाराची जाण ठेवली पाहिजे. एवढंच मला मनापासून वाटतं. जे काय बोललो ते मनातून, जमदाडे मामांचे ओघवती भाषा. आणि मला वाटलं की आपण कुठेतरी या गोष्टीला न्याय दिला पाहिजे. पुन्हा एकदा मनामनात, घराघरात एकच नाव, फक्त आणि फक्त दिलीपराव, दिलीपराव, दिलीपराव.